परभणी जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या लता विजय वाकळेंची बिनविरोध निवड, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत विटेकरांची निवड। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळेंची निवड, तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटलांची बिनविरोध निवड करण्यात आली। जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डींकडून घोषणा करण्यात आली। धाराशिवमध्ये तानाजी सावंतांना धक्का बसलाय। सावंतांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पत्नी ज्योती सावंतांसह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश पाहायला मिळतो। अशोक खरातच्या राजकीय क्लायंटची नावं पाहिली तर अजितदादांच्या पक्षाची पुरोगामी प्रतिमा दादांसोबतच गेल्याचं दिसतंय। बलात्कारी भोंदू ज्योतिषानं या नेत्यांना कोणता मंत्र दिला असेल हे त्यांनाच माहिती, रोहित पवारांनी ट्विट करत ही टीका केली। आमदार आदित्य ठाकरे आणि प्रकाश सुर्वेंची भेट झालेली पाहायला मिळते। विधान भवनाच्या पायऱ्यांवर दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे। तर कोण खरात मला माहिती नाही, मी मुहूर्त पाहत नाही, गंडे दोरे बांधत नाही, आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। 2026-2027 महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी 5 कोटी रुपये निधींची तरतूद करण्यात आली। महापौर चषक क्रीडा स्पर्धा बैठकीमध्ये महापौर युती तावडेंनी माहिती दिली। मुंबई शहर आणि उपनगरातील क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीस उपस्थिती होती। तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात वसई तहसील कार्यालयावर भूमिपुत्रांचा एल्गार पाहायला मिळतो। विविध प्रलंबित महसूल प्रश्नांसाठी प्रशासनाविरोधामध्ये जोरदार निदर्शनं पाहायला मिळतात। तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनासमोर विनापरवाना आंदोलन करणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। थकीत ऊस बिल मिळावं या मागणीसाठी दुपारी मानसलगावमध्ये आंदोलन केलं होतं।